हाय नमस्कार, पुन्हा शुभांगी उदेश। आज मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेली आहे। जशा आपल्या काही जुन्या गोष्टी असतात, वस्तू असतात ज्या आपण म्हणजे वापरात नसतात, मग आपण त्या माळ्यावरती टाकून ठेवतो, त्याकडे आपण ढुंकून सुद्धा बघत नाही। मग कधीतरी सणासुदीला पूर्ण घर साफ करताना आपण त्यांना काढतो, साफ करतो आणि पुन्हा ठेवून देतो। अशा वस्तूंचं आपण काय करायचं हे आपल्याला कळत नाही। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुन्हा आपण वापरात कशा आणू शकतो ते आज आपण बघूया, किंवा मी त्या आणलेल्या आहेत, त्या वस्तूही मी दाखवेन आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी आहेत, माझ्या इमोशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर त्याच्याबद्दल आज मला तुमच्याशी म्हणजे ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल आणि आज आपण त्याच करूया। कसं असतं ना, आपण सजीव गोष्टीमध्ये गुंततो, त्यांच्याशी म्हणजे भावना आपल्या अटॅच्ड होतात। जसं आपल्या घरी जर एखादं पेट असेल, कुत्रा मांजर, आपण त्यांच्यामध्ये गुंततो, किंवा झाडं पानं फुलं पक्षी याच्यामध्ये गुंततो। ह्या सगळ्या सजीव वस्तू आहेत। तसंच आपल्या निर्जीव गोष्टींमध्ये पण आपण गुंततो, त्यांच्याशी अटॅच होऊन जातो। का तर त्यांच्याबरोबर काही आठवणी असतात, ज्या सजीव लोकांच्या आठवणी असतात, त्यांचं प्रेम असतं, त्या आठवणींमुळे यांच्यामध्ये पण जीव येतो। तर ह्या आहेत। आता सांगायचं झालं तर आता हे जे आहे हे फ्रूट ठेवायची ही म्हणजे ही गोष्ट आहे, ही माझ्या भावाने मला दिलेली आहे। तर हे एक आहे, ही जी परात ही वर्षाताई आहेत त्यांनी ही दिलेली आहे आणि हिचा मला इतका उपयोग होतो की म्हणजे आता जशी भाजी वगैरे आहेत, भाजी आणलं म्हणजे एक मोठं ट्रेसारखं किंवा एक हे भांडं आहे ज्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आल्यावरती ठेवल्या जातात आणि त्याचा उपयोग होतो। दिवाळीच्या फराळासाठी याचा उपयोग होतो। काही म्हणजे जे घाऊक गोष्टी आहेत, मोठ्या गोष्टी आहेत, ज्या छोट्याशा ताटामध्ये छोट्याशा बशीमध्ये नाही होत, ते सगळं मला याच्यामध्ये किंवा हे ताट ही परात मला वापरायला होते। तसंच जेव्हा आम्ही इथे आलो आणि मी इथे फराळ बनवायला लागली त्यावेळेला माझ्याकडे मोठं म्हणजे टोप नव्हते। त्यावेळेला इकडे आमच्या शेजारी आहेत बगाडे म्हणून, मी त्यांच्याकडून मोठं असं पातेले आणायची। 2 वर्ष आणल्यानंतर मला असं वाटलं की सारखं सारखं मागणं असं बरं नाही आहे। मग म्हटलं आपण काही घेऊया आणि मला ते जस्ताचं किंवा ॲल्युमिनियमचं मला घ्यायचं नव्हतं आणि त्यावेळेला मी उदेशला म्हटलं की मला मोठा टोप घ्यायचा आहे। आणि त्यावेळेला मला हे पण आठवलं की माझ्या आजीकडे मोठं असं पातेलं होतं पितळेचं, म्हटलं मग मी तसंच मी घेईन। मग त्यानंतर मग मी हे जाऊन हे विकत घेतलं। तर हे माझ्या प्रॉपर्टीमध्ये आता हे ॲड झालेलं आहे। हां, आता जसं हे बघा, हे इडली पात्र हे जे आहे हे माझा मित्र सतीश मेनन यांनी दिलेलं आहे आणि हे त्याच्या आईने वापरलेलं आहे। म्हणजे 40-50 वर्षापूर्वीचं हे भांडं आहे। म्हणजे मला हे फार ह्या गोष्टीचं अप्रूप वाटतं की कसं त्या बाईने यामधून म्हणजे हे उचललं असेल, ह्याच्यामधून इडली बनवून किती प्रेमाने सगळ्यांना दिलं असेल आणि आज मी हे वापरते आणि जेव्हा जेव्हा वापरते तेव्हा त्या बाईची मला आठवण येते की म्हणजे, आणि मला हे पण फार छान वाटतं की अरे बापरे, हे असं ऑथेंटिक भांडं मी माझ्या हातात म्हणजे माझ्या घरामध्ये आहे। तसंच हे पण सतीश मेनननेच दिलेलं आहे। हे आहे कॉफीचं भांडं। हे म्हणजे इतकं ऑथेंटिक म्हणजे दाखवायला मला आवडेल हे कशा प्रकारे, आणि हे हँडमेड आहे म्हणजे पूर्वीचं हे भांडं आहे, त्यामुळे मशीन मेड नाही आहे। आता हे म्हणजे ही 2 भांडी आहेत त्याच्यामध्ये। आता हे बघा, ही जाळी बघा, म्हणजे किती बारीक बारीक छेद केलेले आहेत, म्हणजे हॅट्स ऑफ ज्या प्रकारे हे बनवलं गेलेलं आहे। तर हे भांडंसुद्धा माझ्याकडे आहे। ह्याचा पण मला म्हणतात ना एक अभिमान आहे की असलं जे साऊथ इंडियन म्हणजे पारंपरिक जे बोलतो ना ती वस्तू माझ्याकडे आहे, माझ्या किचनची शोभा वाढवते। आणि आता जसं मी ती भांडी दाखवली तशी माझ्या आईकडली म्हणजे आईची जी भांडी होती ती आहेत, पितळेची भांडी आहेत। कसं आहे, मी किचनमधली भरपूर म्हणजे एकदमच नाही म्हणता येणार, पण हळूहळू जेवढी जस्ताची होती ती भांडी काढून टाकली, प्लास्टिकची होती ती काढून टाकली आणि त्याच्या जागेवरती कास्ट आयर्न म्हणा किंवा मातीचं म्हणा किंवा पितळेची भांडी म्हणा, अशी मी हळूहळू हे केलेलं आहे। म्हणजे एका दिवसात हे झालेलं नाही आहे। आणि ते होताना माझ्या आईची जी भांडी होती
ती मला माझ्या वहिनीने दिली. म्हणजे आई गेल्याच्या नंतर मी बघतच होती भांडी, तर त्यावेळेला मग माझी वहिनी म्हणाली की घेऊन जा तुम्ही. आणि मला हे पण वाटतं की तिने तिच्यासाठी न ठेवता ती भांडी मला दिली, तर केवढं मोठं मन आहे. म्हणजे याच्यासाठी तर खरंच माझ्या वहिनीचे आभार की तिने ती जी काही उरलेली होती, एक फक्त त्याच्यातलं एक पातेलं तिने तिच्यासाठी ठेवलं, बाकीची साधारणतः 3 भांडी जी आहेत तिने मला दिली आणि ती मी वापरते. तर म्हणजे कसं असतं ना, आपली जी माणसं असतात जी असेपर्यंत आपण त्यांच्याशी भांडतो विणतो आणि ती गेल्याच्या नंतर त्यांची आठवणींचा दरवळ आपल्या आयुष्यामध्ये अशा आठवणीच्या ह्याने निघत असतो. तर म्हणजे बोलतात ना, माझ्या वहिनीचे उपकार की तिने मला ती भांडी मला दिली आणि ती मी वापरू शकते. तर आज आपण तीच भांडी बघूया. तर आता ते जे पातेले आहेत, टोप आहेत, ते आपण बघूया. कारण इथेच असतात माझ्या ह्याच्यामध्ये, तर ते मी दाखवते तुम्हाला. हे मी नंतर दाखवते. ओके, तर हे जे आहेत, ही 3 भांडी, म्हणजे ही 2 पितळेचे हे जे आहेत हे वापरात आहेत. याच्यामध्ये कधी भात, काही म्हणजे भात, डाळ, भाजी काही मी याच्यामध्ये बनवते. तर हे एक मोठं आणि हे एक छोटं, हे असे 2 जे आहेत हे माझ्या आईचे टोप आहेत. आणि हे याला तेव्हा ते लंगडी बोलायचे, नंगडी म्हणायचे. ह्याला ॲक्च्युली ह्या पातेल्याला काय म्हणतात प्रॉपर ह्याचं नाव मलाही माहिती नाही आहे, पण हांडी सॉर्ट ऑफ आहे हे. आणि याच्यावरती माझ्या आईचं नाव आहे. तुम्हाला दाखवू शकले तर दाखवायला मला आवडेल की त्यावेळेला कसे नाव द्यायचे. म्हणजे शालिनी बाई वगैरे लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि जेव्हा जेव्हा मी ते बघते, वाचते, त्यावेळेला मला हसायला पण येते आणि मी त्यावेळेला माझ्या आईची आठवण येते. हां, आहे बघा, इथे लिहिलेलं आहे शालिनी बाई, हे असं आहे. आणि हा अगदी छोटासा नाजूक साजूकसा असा हा तांब्या आहे. पेला नाही, हा तांब्या आहे. म्हणजे पेल्या एवढा आहे पण हा तांब्या आहे. हा माझ्या आईला तिच्या लग्नामध्ये मिळालेला हा आहेर आहे. याच्यावरती म्हणजे ज्यांनी दिलं त्यांचं नाव आहे दगडू मामुणकर म्हणून. हे जे मामा म्हणजे मामुणकर मामा यांनी दिलेला आहे हा तांब्या आहे. आणि हा म्हणजे तेव्हा माझी आई होती, म्हणजे लग्ना अगोदरची गोष्ट आहे की मी नेहमी घरी तिथे असल्यावरती याच्यामध्ये जेवण वगैरे झालं की याच्यामधून मी पाणी प्यायची. आणि त्यानंतर लग्न माझं झालं, त्यानंतर माझ्या आईने मला हे पाठवून दिलं की शुभांगी हा घे तुझा तांब्या, तू नेहमी याच्यामध्ये पाणी पित होतीस ना, हा तुला घेऊन टाक म्हणून. तर ही एक आहे. आणि दुसरं याची आठवण ही पण आहे की हे मामुणकर मामांनी दिलेलं आहे. त्यामुळे मामुणकर मामा पण राहिले नाहीत, पण जर संदेश बघत असेल तर संदेशला दाखवायला मला आवडेल की संदेश हे तुझ्या वडिलांनी माझ्या आईला लग्नामध्ये हा दिलेला आहेर आहे. तर ह्याच गोष्टी आहेत आणि ह्याच वस्तू आहेत. आणि या ज्या वस्तू आहेत ह्या मी पुण्याला गेलेली असताना तिथे जुना बाजार म्हणून आहे, तिथून ह्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत, ह्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर हे चहाचं आंधण आहे जे मी आताही वापरते चहासाठीचं, चहा बनवण्यासाठीचं हे. आणि ह्याला हँडल वगैरे आहे तर भारी मला वाटतं. हे जे आहे हे पण भांडं घेतलेलं आहे, हेही मी वापरते. आणि हे म्हणजे हे याला काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण मी हे माझ्या पार्लरमध्ये पावडर वगैरे हे करण्यासाठी हे मी वापरते. आणि हे घंगाळ, तर हे तर अक्षरशः मी जिंकले, मिळवले, हा माझा सन्मान आहे. तर याची स्टोरी अशी आहे की जेव्हा आम्ही इथे राहायला आलो आणि कसं सगळं सजवायचं वगैरे मला हे वेळ असल्या कारणाने माझ्याकडे हे छोटं घंगाळ होतं. म्हणजे हे माझ्या आईने मला लग्नामध्ये दिलं होतं, 5 भांडी देतात त्याच्यामध्ये मला हे दिलं होतं, पण मला मोठं हवं होतं. तर तसं हे आहे. पण हे मिळवण्याची स्टोरी अशी की मी जेव्हा उदेशला म्हटलं की मला मोठं घंगाळ घ्यायचं आहे, तो म्हणतो कशाला घ्यायचं आहे, आपल्या घरी आहे. म्हटलं मी तर कधी बघितलं नाही ते, आपल्या घरी आहे तर. म्हणे तू संगीताला विचार, संगीताला माहिती असेल ते कुठे ठेवलेलं आहे ते. त्यानंतर
मी जो तिचा पिच्छा पुरवलेला आहे, अगदी वर्षभर मी तिच्या मागे लागलेली आहे. म्हणजे ती केव्हा मला समोर दिसेल तेव्हा, ताई मला घंगाळ द्या ना, ताई मला घंगाळ द्या ना, शोधा ना, हे करा ना, ते करा ना. म्हणजे ते ईश्वरमध्ये तो जसा असं अनिल कपूर जाऊन एकदम मागेच लागतो ना तसं. तर त्यानंतर म्हणजे त्यावेळेला सांगते, अगं नाही मी म्हणजे कदाचित असं असेल, तिला असं वाटत असेल कोणाला तरी दिलं आहे वगैरे, तसं ती मला सांगत होती की नाही मी याला दिलेलं आहे, ते बघायला लागेल, वरती माळ्यावरती असू शकतं, त्या जुन्या भांड्यात असेल वगैरे असं. आणि मग नंतर वर्ष झालं ऑलमोस्ट, त्यानंतर मला तिने हे आणून दिलं. जेव्हा हे मला मिळालं तेव्हा अक्षरशः एकदम काळं एकदम झालेलं होतं. म्हणजे जवळजवळ 10 ते 15 वेळेला मी जे काय आहे नाही त्यांनी मी हे स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, पण मला त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. म्हणजे जे जसं आहे ना तसंच दिसत होतं. एवढी मी हिरमुसली, म्हटलं हे भांडं तर मला मिळालेलं आहे, पण हे काळं असं आहे, कसं मी ठेवू. त्यानंतर काही जशी मी चौकशी वगैरे केली की मला कळलं की हे बफिंग वगैरे करून देतात. त्यानंतर मी कल्याणला जाऊन मग हे भांडं दिलं, त्यांच्याकडून चांगलं बफिंग करून घेतलं. आणि ज्या वेळेला मी घेतलं, अरे बापरे, म्हणजे हे आता दिसतंय ना, याच्यापेक्षा पण म्हणजे ऑफकोर्स ते कमर्शियल त्यांनी एवढं स्वच्छ केलेलं होतं, चकाकी होती. ह्याचे जे ठसे आहेत ते म्हणजे असे रिफ्लेक्ट करताना लाईट तसे होत होते. आणि म्हणजे बघून एवढा दिल खुश झाला की म्हटलं वा, म्हणजे हे मी खरोखर जिंकलेलं आहे. आणि हे जे त्यांनी दिलं, म्हणजे संगीताताईला पण थँक्स की तिने मला दिलं, तेवढ्या विश्वासाने मला दिलं. आणि तो विश्वास मी काही म्हणजे तसंच मी हे वापरते, सणासुदीला हे बाहेर येत आहे. म्हणजे आपणच हे माझ्या घरातला एक अविभाज्य घटक आहे. पण दिवाळीला मी बाहेर ठेवते, हे सजवते, याच्यामध्ये पाणी फुलं वगैरे ठेवते, फ्लोटिंग कॅन्डल्स वगैरे लावते, फार छान वाटतं. तर असं हे घंगाळ. आणि दुसरं म्हणजे आता ही मी नेसलेली साडी, या साडीला 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. ही साडी मला दिलेली आहे अंजली ताईने, अंजली मंगेश तळेकर हिने मला ही दिलेली साडी आहे. म्हणजे मला लग्नानंतर तिने जेव्हा घरी बोलवलं त्यावेळेला मला ही साडी दिली आणि अतिशय मला ही साडी आवडते. एक तर घालायला पण हलकी फुलकी आणि ही माझ्यावरती छान पण दिसते हां, म्हणून पण. तर तशी ही माझी आवडती साडी आहे, म्हणून म्हटलं आज शूट करते तर हीच साडी घालावी. आणि तिनेच हे दिलेलं हे कंगन जे आहे हे तिनेच मला दिलेलं आहे. तर हेही मला फार आवडतं आणि हे सगळ्यांवरती जातं. म्हणजे तुम्ही वेस्टर्न घाला, इंडियन घाला, एथनिक घाला, जे काही घाला त्याच्यावर हे सगळ्यावरती जातं. तर ह्या 2 गोष्टी मला तिने दिलेल्या आहेत. तर म्हटलं तिचंही नाव मी आवर्जून घेतलं पाहिजे, तर म्हणून हे सगळं आहे किंवा ही साडी आहे. तुर्तास नमस्कार. पुढल्या भागात याच विषयाला धरून आणखीन काही वेगळ्या वस्तू आहेत त्या दाखवायला मला आवडतील आणि त्यांच्याबरोबर त्या वस्तूंशी निगडीत काही गोष्टी आहेत, त्यांची एक कहाणी आहे, तीही तुमच्याबरोबर सांगायला मला फार आवडेल. तर हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी पण धन्यवाद.